मारायचा, दुसरा म्हातारा तयार करायचा. माझं एकच काम. इट इज ए चेन, इट इज ए सायकल अँड इट इज ए जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. चालून द्यायचं. एक मेला का दुसरा तयार, दुसरा मेला का पहिला तयार. आणि हे काम फक्त मी एकटी करते. कोण? माया. आता ही कोणाला सांगत होती? इच्छेला. इच्छा काय म्हणली ऐका. बाई आता तुझे दिवस संपले. म्हणली का ग? का नाही तुला माहित नाही बाई, महाराष्ट्रात पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि त्या आपेगावामध्ये एका आईनं 4 मुलांना जन्म दिला आहे. त्यातला एक मुलगा विश्वाचा गुरु आहे, त्याचं नाव निवृत्ती आहे. दुसरा मुलगा विश्वाची आई आहे, त्याचं नाव ज्ञानदेव आहे. तिसरा मुलगा साक्षात ब्रह्मदेव आहे, त्याचं नाव सोपान आहे. आणि चौथी मुलगी साक्षात आदिमाया शक्ती आहे. आणि ह्या चौघांची नावं घेतली का तू मरणार. कोण? माया. आणि हे तर माहीतच नाही बाई तुला. आळंदी पासून 20 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे. आणि देहू नावाच्या गावात तुकाराम बाबा जन्माला आलाय. तुकाराम बाबाचं जर नाव घेतलं तर माया नाही मरत, काळ घाबरतोय. नाम घेता कापे यम घाबरतोय. आणि ही जी बाई आहे ही तीच आदिमाया शक्ती आहे. ही कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, भरत शेटनं बसवलेली सगळ्या देवे एकच. हे असं तुम्ही बरळत जाऊ नका. आता तुमचा एक गुरुवार शिल्लक राहिला असेल. आता यंदा गुरुवारचा काय घोटाळा झाला माहिती का? परदिच्या गुरुवारचा काय घोटाळा आहे माहिती का? गुरुवारीची एकादशी. म्हणजे तुमचे 3 गुरुवार फेल गेले, आमची एक एकादश लागू झाली. कारण आम्ही एकादशी धरणारी माणसं आहे. मग देवी म्हणली तुम्ही बास. 3 खाले. 3 गुरुवार पैकी किती गुरुवार तुम्ही पप्प्याच्या बापाच्या पाया पडल्या? नाही. मग तुम्हाला हे सांगितलं कोणी? तुम्ही गुरुवार करायचा आणि यानं हायवेला जेवायचं हे नाही. तो गुरुवार आहे. आणि गुरुवार ऐका, आता ही देवी आहे, ही नंगाटबाई आहे. हिच्या नादी नाही लागायचं. हिचा नवरा एकपट, पोर दुप्पट. आणि जगातलं पहिलं महिला आरक्षण या बाईच्या नवऱ्यानं आणलं, शंकरानं. आता हे लोक बोंबलं, आम्ही 33% दिले, 40% दिले. हे पहिलंच होतं. कधी होतं ऐका. शंकर कधी शंकर कशावर फिरतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या उंदरावर, दुसरा पोऱ्या मोरावर, आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? शंकर पहिल्यापासून बैलावच आहे. आणि पार्वती पहिल्यापासून माझ आहे त्याची. आज पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला, शंकर वडीतोय झोळीच्या द्वाऱ्या. ग बस, रडू नको. हा आई मीटिंगला गेली, ग बस, रडू नको. आपली आई मीटिंगला गेली. तुम्हाला माई एकट्याची गेली, तू मेली. ही नंगाट आहे आणि हीच माया आहे. ऐका घोटाळा. आता ही मारायचं औषध सापडलं ना आपल्याला. काय? विठ्ठल म्हणलं का हिचं मरण, ज्ञानदेव म्हणलं का हिचं मरण, तुकाराम म्हणलं का हिचं मरण. ही काय म्हणली माहिती का? बाई भजन केल्यावर मी मरण, हे मलाही माहित आहे, तुला माहित नाही बाई. अजून दोघींचं भाषण बर का. इच्छा आणि माया अशी फीड ऐकणारे पाहिजे. माया म्हणते मला नवरा नाहीये, मला प्रियकरही नाहीये, पण मला 16 पोर आहेत लग्न न करता.
आणि माझे 16 पोरं या गावात राहतात, या गावात. आणि ह्या गावात मी कुणाचं चालू देत नाही. म्हणली का ग बाई, तुझे 16 पोरं हयात कोण? ऐकायचे आता 16च्या 16. एक मी 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 नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं महाराज आहे तू? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी बायको म्हणते नवऱ्याला, माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच एक गुंठा इकून आलाय, तो इकडं काय दिवा. आणि हाच हे बरे, आणि हाच मायेचा पहिला पोरगा आहे. मी 16 ऐकायचे तुम्हाला 16. एक हे बोलत एक मी, दोन दोन तू, तू किती झाले? 2. तिसरं एक त्या बाबळीपासून या बाबळी पोत माझ आहे. इकडल्या की इकीन पण तू जिरीन, तू जर जिरावली नाही तर मी माझ्या बापाचा नाही. मी तू तुझं सासूचं सुनाचं भांडण, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. आणि मग सासू म्हणते दिंडी कधी निघणार आहे. किती झाले? 4. मी तू तुझं माझं कोणची पोर आहेत? मायेची. आता 16 मधून 4 गेले, किती राहिले? 12. आता 12 ऐकायची. पोरं लई किचकट आहेत, पार्टी लई तगडी आहे, आणि हे सगळं बाहेर नाही चालू याच्यात. आता 12 मधले परत मोजा. एक एक काम. आणि पाया पडून सांगतो, शरीरात जर काम तयार झाला आणि तो जर कंट्रोल करता आला नाही तर ऋषी संपत्यात माणसाचं काय घेऊन. आणि कामाच्या बाबतीत 7 गोष्टी नीट ऐका. 1. कामाला वय नाही. 2. कामाला जात नाही. 3. कामाला नाथ नाही. 4. कामाला कुळ नाही. 5. कामाला शील नाही. 6. कामाला काळवेळ नाही. आणि 7. कामाला लाज नाही. तुमचं डोकंच बंद झालं. डोकं अजून 10 मिनिटात सुधारायचं नाही तुम्हाला. काम येतो. काम कधी तयार होतो? महिला मंडळ उत्तर द्या मला तुम्ही. एखाद्या स्त्रीचं मला एक सांगा, पावडर लावून एखादी स्त्री गोरी झाली, असं एखादं उदाहरण द्या मला. का मेकअप करून मी गोरी झाले,